नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत रवा डोसा. त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. 2 मोठ्या वाट्या रवा घेतला आहे. त्याच्यापेक्षा छोटी वाटी आपण तांदूळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यापेक्षा थोडीशी लहान वाटी मैदा घेतला आहे. आलं, मिरचीचे तुकडे, चिली फ्लेक्स, जिरं, मीठ, कढीपत्त्याची पानं मी चिरून घेतली आहेत. कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला, तो रवा डोश्यासाठी लागणार आहे. कोथिंबीर पण कापून घ्यायची आहे. टोमॅटो आणि मिरची याची चटणी करायची आहे. टोमॅटो, मिरची आणि लसूण अशी मी चटणी वाटणार आहे. टोमॅटो आता आपण आधी कापून एका पॅनमध्ये फ्राय करायला ठेवूया. मिरची ठेवूया, लसूण ठेवूया, त्याच्यात थोडंसं जिरं घालूया. अशी आपली बनेल चटणी. आता पहिल्यांदा काय करायचं आहे, चटणी करायच्या आधी, कांदा कापायच्या आधी काय करायचं, रवा, तांदूळाचं पीठ आणि मैदा हे सर्व मी एका पातेलीत घालून घेते आणि ते पाण्याने भिजवून ठेवते. कारण ते भिजायला पाहिजेत 20 मिनटं किंवा फार फार तर अर्धा तास. एवढं ते भिजलं की नंतर आपण रवा डोसा करूया. कसा करायचा तो पाहूया. हे पहा, इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे. आपल्याला भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आहे. रवा घालून घेतला आहे. मोठ्या 2 वाट्या रवा. आता हे माझ्याकडे माप आहे, पण माप नसेल तर घरातलं कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकता. आता हे मोठी वाटी आहे, म्हणजे मोठी वाटी पकडा तुम्ही. हे पहा, हे तांदूळाचं पीठ आहे, त्याच्यापेक्षा आतली वाटी आहे. हे पण 2 समप्रमाण घ्यायचं आहे. एकाला 1 तसंच 2ला 2. मैदा घेतला आहे. मैदा चाळून घेतला आहे, एवढं एक ध्यान द्या. हे पहा, ही वाटी. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे. सर्व साहित्य दाखवलेलं नंतर घालायचं आहे. फक्त हे आधी पाणी घालून सारखं करून घेऊया. हे भिजायला पाहिजे. एक 15 ते 20 मिनटं किंवा फार फार तर अर्धा तास हे भिजलं पाहिजे. आणि मग करूया रवा डोसा. आता तुम्हाला मी माप दाखवत आहे. ही एक मोठी वाटी घेतली रवा, त्याच्या आतली वाटी घेतली तांदूळाचं पीठ आणि त्याच्या आतली वाटी घेतली मैदा. हे पहा, अशा 3 लहान 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 अशा वाट्या आहेत. हे पहा, आपण सर्व पिठं एकत्र केली. रवा, तांदूळाचं पीठ आणि मैदा असं हे कालवून घेतलेलं आहे. हे आता एक 15 मिनटं विश्रांतीसाठी ठेवूया आणि मग बाकीचं साहित्य घालून रवा डोसा करूया. आपल्याला ह्याच्यात अजून पाणी घालावं लागणार आहे, पण सध्या एवढ्या पाण्यातच हे भिजत ठेवायचं आहे, विश्रांतीला ठेवायचं आहे. हे पहा, आपण चटणी करायची आहे. त्यासाठी आपण एक पॅन ठेवला आहे. 1 पळी तेल घालून घेतलं आहे. जिरं थोडंसं तेलात घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते कच्चं लागणार नाही, नाहीतर जिरं आपल्याला कच्चं लागेल. हिंग थोडासा मी हिंग घातला आहे. गॅस मी थोडासा आता मीडियम करते, कारण आपले टॅमॅटो शिजले पाहिजे. आता आपण ह्याच्यावर टॅमॅटो ठेवून घेऊया. याच्यात मी थोडासा कांदा घालून घेतलेला आहे. कांदा साहित्यात ठेवलेला नव्हता. मी आता कांदा जो आपल्याला घालायचा आहे, आपल्याला रवा डोस्याला कांदा चिरून घेतला आहे, त्याच्यातलाच थोडासा घातला आहे. आणि एका बाजूला मिरची आणि लसूण ही पहा, ती घालून घेतली आहे. आता गॅस मिडियम ठेवूया आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे मिरचीचा आपल्याला ठसका होणार नाही. हे पहा, झाकण ठेवून घेत आहे. झाकण ठेवल्याने काय होईल, टोमॅटो पण शिजेल आणि मिरचीचा ठसका येणार नाही. गॅस मिडियम ठेवायचा आहे, जळता कामा नाही, एवढं एक ध्यान द्या. हे बघा, 2 मिनटंच फक्त झाकण ठेवायचं आहे. झाकण काढून घेऊया.
आता टोमॅटो थोडे पलटी करून घेऊया आणि परत एक 2 मिनटं झाकण ठेवूया की हे गार करायला ठेवायचं आहे. याच्यात मीठ घालायचं आहे आणि चटणी बनवायची. कोथिंबीर हवी असल्यास घालायची. थोडीशी मी घालणार आहे, पण ती चटणी वाटताना घालणार आहे. हे पहा, आपण जे कांदा आणि हे घातला, लसूण मिरची, तेही आता आपण परतून घेऊया. टोमॅटो बाजूला ठेवायचे, हे सर्व असं मध्यभागी ठेवायचं. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असल्यास घाला. मी आता कांदा आपल्याला चिरला आहे, लागणार आहे आता रवा डोसा करायला, म्हणून थोडासा मी घालून घेतला आहे. हे पाहायचं साल निघाला आलं की नाही, पण साल काढायचं नाही, सालासकटच चटणी करायची, छान होते. अजिबात तोंडात साल येत नाही. एकदा करून पहा माझ्या पद्धतीने. आता हे सर्व कुटुंब आपण एकत्र करून जवळजवळ घेऊया. आणि परत एक 2 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवूया. याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी पहा, शेंगदाणे माझ्याकडे भाजलेले आहेत, ते घालून घेतले आहेत मी. असल्यास घाला, नाही त्याच्यावरून काही अडणार नाही आहे. शेंगदाणे नसले तरी चालतील, पण थोडासा चटणीला घट्टपणा येईल. झाकण ठेवलेलं आहे परत एक 2 मिनटं. हे पहा, झाकण काढून घेत आहे. ह्याच्यात वाफेचं पाणी पडलं तरी चालून जाईल, कारण आपल्याला चटणीच करायची आहे. आता हे सर्व असं मिक्स करून घेऊया. टोमॅटोची सालं काढायची नाहीत बरं का, सालासकटच आपण चटणी बनवायची. आपण याच्यामध्ये हे खडा मीठ घालून घेत आहे. मी खडा मीठ वापरते म्हणून मीठ घातलं आहे. तुमच्याकडे जे असेल ते मीठ तुम्ही घालू शकता. मीठही याच्यातच घालायचं, म्हणजे ते मीठ चांगलं भाजलं जातं, जास्ती पाणी सुटणार नाही चटणीला. आता वाटताना फक्त कोथिंबीर घालायची आणि चटणी वाटायची. हवा असल्यास तडका द्यायचा, तडका नाही दिला तरी चालून जातो, पण थोडासा तडका आपण देऊया. गॅस थोडासा मोठा करून मी परतून घेते. अशी बनेल टोमॅटोची चटणी. चला आता आपण गॅस बंद करूया, हे थंड करायला ठेवूया. हे बा, आपलं सर्व मिश्रण थंड झालं आहे. कोथिंबीरही मी चिरून घेतली आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. हे बघा, मी सालं काढली नाही आहे, टोमॅटोची सालं काढायची नाही, तशीच चटणी करायची, छान होते. एकदा अवश्य घरी करून पहा. ही अशी चटणी मिक्सरलाही होते आणि ही अशी चटणी तुम्ही खलबत्त्यात कुटा तरी पण छान होते. आता माझ्याकडे एवढा मोठा खलबत्ता नाही आहे, नाही तर मी तुम्हाला कुटून दाखवली असते. आता हे उरलेलंही मी साहित्य घालून घेते. हे पहा, थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि मीठही घालून घेतलं आहे. ही पहा, टोमॅटोची चटणी वाटून झालेली आहे. आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया. फोडणीचं साहित्य इथे ठेवलं आहे. तेल तापायला ठेवलं आहे. गॅस थोडा चालू ठेवला आहे, कारण फोडणी चांगली झाली पाहिजे आपली. जिरं घालून घेतलं आहे, थोडासा हिंग घालून घेतला आहे आणि कढीलिंब आणि लाल मिरची असं घालून दिलेलं आहे. हे पहा, आता ही फोडणी आहे, ही आपण चटणीवर घालून देऊया. अशा प्रकारे आपली चटणी पण बनलेली आहे.
आता आपण करूया रवा डोसा. आपलं पीठ आता भिजून झालेलं आहे, भिजलं आहे, म्हणजे जवळजवळ 20 ते 25 मिनटं झाली आहेत पीठ भिजलं आहे. आता आपण त्याच्यात सगळं साहित्य घालूया आणि रवा डोसा करायला घेऊया. हे बघा, आपण रवा, तांदूळाचं पीठ आणि मैदा असं जे भिजवून घेतलं त्याला 20 मिनटं झालेले आहेत, 20 मिनटाच्या वर झालेले आहेत. एवढं ते 20 मिनटं तरी भिजवून ठेवायचं. आता आपण ह्याच्यात आधी सगळं मसाले घालून घेऊया. चिली फ्लेक्स घातले आहेत, मीठ घातलं आहे, मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे. हे कढीपत्ता थोडासा मी चिरून घेतला आहे, दिसायला छान दिसतो म्हणून. जिरं घालून दिलं आहे. रवा डोस्याला जिरं मात्र घाला, बाकी काही नाही घातलं तरी जिरं मीठ घाला, डोसा अतिशय उत्तम होतो. हे आलं पहा, मी थोडंसं जाड किसून घेतलं आहे आणि थोडंसं बारीक किसून घेतलं आहे. एवढं मी सर्व घालून देणार आहे. आणि हे मिरचीचे तुकडे घालून दिलेले आहेत. मिरचीचे तुकडे आपण थोडेसे कांद्यात पण घालूया. हा कांदा आणि मिरची असं आता एकत्र करूया. ह्याच्यातच थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. पिठातही घालून दिली आहे आणि आपण कांद्यातही घालून देऊया. आता हा कांदा सर्व एकत्र करूया. हा आपल्याला तव्यावर घालायचा आहे आणि पहिले आधी आता हे पीठ कालवून घेऊया. आता ह्याच्यात आपल्याला पाणी लागणार आहे. हे एकदम पाण्यासारखं पातळ पीठ ठेवायचं. पाणी थोडं थोडं घालून सारखं करायचं आणि प्रत्येक रवा डोसा घालताना ढवळून घ्यायचं खालपासून, कारण हा रवा आहे हा खाली जाऊन तळाला बसतो. आता आपण बनवायचा आहे रवा डोसा. घरच्या घरी बनवा रवा डोसा, झकास तयार होतो. एकदा तरी अवश्य करून पहा. अजून ह्याच्यात पाणी हवं आहे. पाण्याचा अंदाज घेत घेत पाणी घालायचं. हे पहा, बास एवढं. आता आपल्याला हे पीठ चिकन होणार, पातळ एवढं बास आहे. हे पहा, अजून पातळ करू नका. आता हा पाण्याचा अंदाज असा काही देता येत नाही. हा पाणी अंदाज घेत घेत घालायचा आणि फक्त प्रत्येक डोसा घालताना ढवळून घ्यायचं आहे असं, आणि मगच डोसा घालायचा आहे. तांदूळाचं पीठही तळाला बसतं आणि रवाही तळाला बसतो. पण रवा डोसा घालून घेत आहोत. पहिला कांदा घातला आहे. आता आपण ते पीठ ढवळून घालायचं आहे. तळापासून ढवळायचं आहे आणि मग घालायचं आहे. वरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे हा रवा डोसा छान होतो. मोठ्या गॅसवर करू नका, नाही तर तो जळतोय. हा इथे आपण जाळीवर काढून घेतलेला आहे, तव्यावरचा अजून काढलेला नाही आहे. रवा डोसा आपण सोडवून घेत आहोत. आता तो पलटी करूया. पलटी नसेल करायचा तरी पण चालून जाईल, असाही रवा डोसा खायला चांगला लागतो. आपण जो बाहेर खातो तो पलटी करून आपल्याला देत नाही, तो असाच देतात. हा पहा, अशा पद्धतीने रवा डोसा बनलेला आहे. सर्व डोसे करून घेऊया. अजून एक करून दाखवत आहे. कांदा थोडासा पसरून घ्यायचा विरळ. जर पिठात घातलात तरी पण चालून जाईल, जर असा तुम्हाला तव्यावर घालायचा नसेल तर. आता आपण ह्याच्यावर पीठ घालून घ्यायचं आहे. पीठ नेहमी घेताना ढवळून घ्यायचं आहे, एवढं एक ध्यान द्या. कारण रवा तांदूळाचं पीठ हे पातेल्याला तळाशी बसून राहतं. हे पीठ पातळ आहे बरं का. बास, मस्त झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर तेल सोडूया आणि गॅस मिडियम ठेवूया की आपला रवा डोसा तयार होईल.
हे पहा, आता आपण हा डोसा जाळीवर घालून घेतलेला आहे. जाळीवर का घालायचा, तर हा मऊ होणार नाही, असाच क्रिस्पी डोसा राहील, रवा डोसा. हे पहा मंडळी, आपला रवा डोसा तयार झालेला आहे, कुरकुरीत झालेला आहे. टोमॅटोची चटणी आणि रवा डोसा आता खायला घ्यायचा आहे. हे जर का रवा डोसा तुम्ही करताना जर झाले नाही तर थोडंसं तांदूळाचं पीठ घाला, एवढं एक ध्यान द्या. शक्यतो पीठ पातळ ठेवायचं आहे, आपलं घावनासारखं नाही ठेवायचं आहे. घावनाला आपलं पीठ थोडंसं जाड असतं, याला थोडंसं पातळ असतं. हे रवा डोसा अवश्य घरी करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.